मला जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून स्किनचा प्रॉब्लेम होता। तर स्किनचा प्रॉब्लेम म्हणजे मला स्किनवर इचिंग व्हायची, लाल लाल चट्टी यायची, पुरळ यायची। पहिल्यांदा त्यांनी मला पंचकर्म करायला लावलं, त्याच्यामध्ये विरेचन केलं। तर अतिशय चांगले आणि खूप स्टँडर्ड रिझल्ट मला आलेले आहेत। माझ्या जो काही चेहऱ्यावरती जे पुरळ यायच्या, चट्टी यायची, लाल इचिंग व्हायची, खाज यायची, तर ते जवळजवळ 80 ते 90% क्लिअर झालेलं आहे। नमस्कार, माझे नाव राहुल चव्हाण। मी सध्या माध्यमिक शाळेत ॲज अ टीचर म्हणून काम करतो आहे। मला जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून स्किनचा प्रॉब्लेम होता। तर स्किनचा प्रॉब्लेम म्हणजे मला स्किनवर इचिंग व्हायची, लाल लाल चट्टी यायची, पुरळ यायची। आणि मी जेव्हा साध्या डॉक्टरांकडे गेलो, दाखवलं, तर फंगल इन्फेक्शन म्हणून त्यांनी सांगितलं की हा त्रास तुम्हाला होतोय। आणि मी ज्या ठिकाणी काम करतो तिथं त्या एरियात थोडं दमट वातावरण आहे, म्हणजे जव्हार मोखाडा साईडला मी शाळेवरती कामाला आहे। तर तिथं दमट वातावरण असल्यामुळे सतत घाम येत असतो आणि घाम आल्यामुळे मला दर 10 दिवसाला, दर 15 दिवसाला शरीरावर खाज येते, पुरळ येतात। आणि त्यात जवळजवळ हा त्रास मला 2 वर्षापासून होत होता। तर हा 2 ते 3 वर्षापासून हा त्रास होत असताना मी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांना दाखवलं। मालेगावला गेलो असेल, त्याच्यानंतर नाशिकला स्किन स्पेशालिस्टकडे गेलो असेल, तर त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की सर हा तुमचा आजार 2 ते 3 महिन्यात क्लिअर होईल, याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। तर त्या ॲलोपॅथीच्या म्हणजे जे आपण टॅबलेट घेतो त्या गोळ्या घेतल्या, काही क्रीम लावले, पण ते असं 10-15 दिवस फरक पडायचा आणि परत जे काही वेगळं काही खाण्यात आलं किंवा वातावरणात बाहेर गेलो, गरमीमध्ये गेलो, तर त्रास व्हायचा। तर बऱ्याच दिवसापासून मी म्हणजे अक्षरशः परेशान झालो होतो ह्या त्रासाने। तर मोबाईलवर असंच इंस्टाग्रामवरती बघता बघता मला रोहाती आयुर्वेद सेंटर यांची जी काही त्यांचं हे आहे इंट्रोडक्शन किंवा ॲड दिसली। आणि त्यांचं जे रोहाती आयुर्वेद सेंटर नाशिक या ठिकाणी त्यांचं मी पेज बघितलं, होम पेज, आणि मी फॉलो केलं आणि त्यांच्या 1-2 व्हिडिओ बघितल्या। तर त्यांनी सांगितलं की जे आजार आपले जे स्किनचे आजार आहेत किंवा कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते कुठेही बरे होत नाही, तर ते आपल्याकडे बरे होतात। तर त्यांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून स्किनचा आजार येतो, तो आपण बाहेर साधे टॅबलेट गोळ्या घेतो आणि तो आजार परत जातो, परत पुन्हा येतो। तर मी त्यांचा थोडा फॉलोअप घेतला आणि त्या ठिकाणी व्हिडिओज बघितल्या किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट दिली मोबाईलवरती आणि थोडं बाहेर त्याची विचारणा केली, तर त्यांचे रिझल्ट चांगले वाटले। तर मी मागच्याच महिन्यात त्यांच्याकडे येऊन या ठिकाणी इथं माझी ट्रीटमेंट चालू केली, माझा जो काही आजार होता स्किनच्या संबंधित। तर मागच्या महिन्यापासून जेव्हापासून मी गोळ्या घेतोय, पहिल्यांदा त्यांनी मला पंचकर्म करायला लावलं, त्याच्यामध्ये विरेचन केलं। तर अतिशय चांगले आणि खूप स्टँडर्ड रिझल्ट मला आलेले आहेत। माझ्या जो काही चेहऱ्यावरती जे पुरळ यायच्या, चट्टी यायची, लाल इचिंग व्हायची, खाज यायची, तर ते जवळजवळ 80 ते 90% क्लिअर झालेलं आहे। आणि आता मी पुन्हा एकदा या ठिकाणी आज येऊन दुसऱ्या महिन्याची ट्रीटमेंट किंवा टॅबलेट घेतलेले आहेत। तर डॉक्टरांनी मला एकदम खात्रीशीर सांगितले की सर तुम्हाला ह्या 15 दिवसातच जो काही तुमचा राहिलेला आजार आहे 10-20% काय असेल तो सुद्धा पूर्ण क्लिअर होईल। म्हणजेच मला याच्यावरून असं लक्षात आलं की आयुर्वेद जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे। आयुर्वेदिक ट्रीटमेंट का घ्यायची, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणताही त्रास नाही, साईड इफेक्ट नाही। आणि माझं जे काही वजन होतं गेल्या 1 महिन्यात जवळजवळ 70च्या आसपास वजन होतं, जवळजवळ आता ते 60 ते 61 वजन झालेलं आहे, म्हणजे वेटसुद्धा कमी झालेलं आहे। आणि वेट कमी झाल्यामुळे माझं रक्त शुद्ध झालं, शरीर शुद्ध झालं आणि मला फ्रेश वाटतंय, हलकं वाटतंय। आणि जो काही त्रास होता पायांना पण इचिंग यायची, त्याच्यानंतर चेहऱ्याला इचिंग यायची, हे सुद्धा कमी झालेलं आहे। आणि जो काही त्रास होता तो खूप कमी झालेला आहे। तर तो आभार व्यक्त करतो। आणि सर्व स्टाफ असेल खूप सहकार्य करणारे आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वेळोवेळी फॉलोअप घेतला आणि पंचकर्म चांगलं करून घेतलं। आणि विशेष म्हणजे मी ते पंचकर्म घरी केलं। घरी करत असताना सुद्धा मला चांगले रिझल्ट आले। रोहाती आयुर्वेद सेंटरचे मी आभार मानतो आणि थांबतो।